महाराणा प्रताप सेवा संस्था नाशिक यांच्या वतीने आज आमच्या राजपूत क्षत्रिय समाजाचे आमदार आणि नेते फिरोजप्पा पाटील हे आज नाशिक नगरीमध्ये आले. तो आमच्या संस्थेतर्फे मी एक छोटासा त्यांचा सत्कार करतो. आज ते आमचं महाराणा प्रतापचं स्टॅच्यूचं काम इकडं होणार आहे, त्यांच्यासाठी ते भेट द्यायला नाशिकला आले. तर मी माझ्या संस्थेतर्फे माझे पदाधिकारी शहराध्यक्ष संग्राम राठोड, निलेश सिंग तुरे, सुरेंद्र चव्हाण, राजू पवार यांना विनंती करतो तर आपलं एक शाल आणि फूलचा सत्कार करा. मी आज महाराणा प्रताप सेवा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बबलू सिंगजी परदेशी आणि त्यांचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सहकारी यांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या 15 वर्षापासून नाशिक शहर असेल किंवा नाशिक जिल्ह्याचे जे कोणी राजकीय पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, महापालिकेचे अधिकारी पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी असतील, यांच्या मागे सातत्याने पाठपुरावा करून आमचं सगळ्यांचं दैवत हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहजी यांच्या पुतळ्याची मान्यता महानगरपालिकेच्या मागे लागून आणि ती मिळवून घेतली. नुसती मिळवली नाही तर त्याच्याकरता जागा प्राप्त केली. जागेसाठी लागणारा जो काही खर्च आहे जवळपास 3-3.5 करोड रुपये नाशिक महापालिकेने त्यासाठी मंजूर केले आणि एक सुंदर अशी वास्तू महाराणा प्रतापांच्या शौर्याला, त्यांच्या नावाला शोभेल अशा पद्धतीचा भव्य आणि दिव्य असा पुतळा येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये या सर्व नाशिककरांसाठी आणि महाराष्ट्रातल्या सर्व राजपूत समाज बांधवांसाठी उभा राहणार आहे. अगदी डोलाने या ठिकाणी महाराणा प्रतापजींचा पुतळा उभा राहणार आहे. त्याच्यामुळे हे सर्व श्रेय राजपूत समाजाच्या वतीने गेल्या 15 वर्षापासून त्यांनी जे केलं हे निश्चितपणे वाखाणण्याजोगं आहे, कौतुक करण्यासारखं आहे. आणि ही जागा मी पाहावी असा त्यांचा आग्रह होता. ती पाहण्यासाठी या ठिकाणी आलो. इथं आल्यानंतर त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि त्यांना ज्या लोकांनी या पुतळ्यासाठी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी या समाजाच्या वतीने आभार मानतो आणि बबलूजींचं मनापासून अभिनंदन करून त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. महाराणा प्रताप की जय.